तुमच्या 10वी बोर्डच्या पेपरमध्ये एक नेहमी क्वेश्चन असतो 2 मार्काचा ग्रामरचा, तो म्हणजे असतो समास. व्याकरणमध्ये समास दरवर्षी विचारतो आणि येत्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला मी समास अशा प्रकारे समजावणार आहे की तुम्ही कधी विसरणारच नाही. बघा आता समास जो आहे तुमच्या पेपरमध्ये जो आहे, समास फक्त 3 प्रकारचे विचारले जातात. एक आहे आपला कर्मधारय समास, त्यानंतर आहे एक द्विगु समास आणि एक आहे द्वंद्व समास. आता हे नाव ऐकून तुम्हाला खूप असे भयानक भयानक वाटत असेल, पण एकदम इझी आहे. नावाप्रमाणे आपण लक्षात कसे ठेवायचे ते लक्षात ठेवू. आता सगळ्यात पहिले बघा समास. आता समास म्हणजे होतो काय, तर जेव्हा 2 किंवा अधिक शब्दांमध्ये परस्पर संबंध दाखवणारे शब्द त्यांचा लोप होऊन जोड शब्द तयार होते. म्हणजे बघा समास मध्ये नेहमी जोड शब्द राहणार आहे, म्हणजे 2 शब्द का होणार आहे, मिक्स होणार आहे, त्याला म्हणू शकतो आपण समास. आता समासाचे प्रकार कसे होतात, तर जे 2 शब्द जुळले आहेत ते कशा प्रकारे जुळले आहेत त्याच्यावरच समासाचा प्रकार ठरते. आता सगळ्यात पहिले बघा आपला सगळ्यात पहिला प्रकारचा समास आहे तो म्हणजे कर्मधारय समास. कर्मधारय समास. ओके, कर्मधारय समास म्हणजे काय होते बघा, तर ज्या समासाचा आता तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जे शब्द जुळलेले आहेत तुम्हाला ते काय करायचं, आधी वेगळे वेगळे करायचे. त्या जुळलेल्या शब्दाला वेगळे वेगळे करायचे. वेगळे वेगळे केल्यानंतर बघा एखाद्या समासामध्ये जर तुम्ही शब्द वेगळे वेगळे केले तर त्या शब्दामध्ये समजा का असा, असा लक्षात ठेवा, त्या शब्दामध्ये असा, असे, सारखे हे 3 शब्द जर येईल, असा, असे, सारखे असे तुम्हाला त्या जोडलेल्या शब्दानंतर तोडल्यानंतर त्याचा विग्रह केल्यानंतर असे, असा किंवा सारखे हा शब्द जर येत असेल तर त्याला म्हणतो आपण कर्मधारय समास. काय म्हणतो त्याला आपण, कर्मधारय समास. आता लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, कर्म कर्म असे करा, कर्म असे करा, कर्म असे करा म्हणजे कर्मवर काय येतो आपला असे, कर्म असे, कर्म असे, कर्म असे करा. आता बघा महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे महान असा राष्ट्र, असा आला म्हणजे काय येतो आपला कर्मधारय. नीलकमल, नील असे कमल म्हणजे याच्यामध्ये पण कोणता शब्द आलाय, असे. त्याच्यानंतर जर नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं आपण, नरसिंह, सिंहासारखा नर, सिंहासारखा, सारखा आला म्हणजे काय आपला सारखा किंवा असे. ओके, घनश्याम, घनासारखा श्याम, सारखा आला म्हणजे कर्मधारय. काव्यामृत, अमृत सारखे काव्य, अमृत सारखे, सारखे किंवा असा. त्याच्यानंतर लक्षात ठेवा विद्याधन, विद्या हेच धन, विद्या असे धन, विद्या असे धन. धननीड, धनासारखे नीड, सारखा आला म्हणजे कर्मधारय. महादेव, महान असा देव, असा आला म्हणजे कर्मधारय. त्यानंतर पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष, असा आला. त्यानंतर श्याम सुंदर, सुंदर असा श्याम, हा काय आहे, सुंदर असा श्याम. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. कमल नयन, कमल सारखे नयन. आता हे सगळे एक्झाम्पल तुम्ही पटापट पटापट लिहून घ्या. थोडासा मी पॉज करतो बघा. आता पटकन याचा स्क्रीनशॉट घेऊन घेत जा तुम्ही, आणि स्क्रीनशॉट घेऊन जे आहे ते पूर्णच्या पूर्ण शब्द तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. याच शब्दांमधून एक ना एक शब्द तुम्हाला दिसणार आहे कन्फर्म. आता लक्षात ठेवायचं आहे कर्म असे सारखे, कर्म असे सारखे, कर्म असे सारखे म्हणजे कर्मधारयामध्ये काय येते, असे आणि सारखे हे 2 शब्द येते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला कर्मधारयानंतर द्विगु समास. आता बघा सगळ्यात पहिले आपण बघून घेऊ द्विगु, त्यानंतर आपण बघू द्वंद्व. आता पहा द्विगु, द्विगु मध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला, द्विगुची सुरुवात होते द्वि. द्वि म्हणजे काय होते, तर द्वि म्हणजे होते 2. द्वि म्हणजे काय होते, 2. 2 हा एक नंबर आहे, 2 ही एक संख्या आहे. म्हणजे ज्या समासामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला एखादा संख्या विशेषण दिसेल, म्हणजे एखादी संख्या दिसेल तर त्याला म्हणतो आपण द्विगु समास. आता ज्याच्यामध्ये बघा नवराष्ट्र, नवामध्ये 9 दिसत आहे, 9 म्हणजे 9, हा आहे आपला कोणता, तर द्विगु समास. चौकोन, चौ म्हणजे काय होते 4, नंबर दिसला म्हणजे द्विगु समास. त्रिभुज, त्रि म्हणजे होते 3 म्हणजे द्विगु समास. पंच आरती, पंच म्हणजे होते 5 म्हणजे काय आपला हा द्विगु समास. द्विदल, द्विदल मध्ये पण 2 आलाय, द्वि म्हणजे 2. पंच, पंचपोळा, पंच म्हणजे 2. अष्टधनांचा, अष्टधनाचा म्हणजे अष्ट म्हणजे काय होते 8 म्हणजे नंबर आला म्हणजे द्विगु, नंबर आला म्हणजे द्विगु. कर्म म्हणजे काय होते असे सारखे, नंबर आला म्हणजे काय होते द्विगु. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे आपला द्वंद्व समास. आता द्वंद्व समास जो आहे त्याचे तुम्हाला 3 टाईप दिले आहे बघा. द्वंद्व समासाचे 3 टाईप आहे. द्वंद्व समासाचा पहिला टाईप आहे आपला तो म्हणजे इतरेत्तर. कोणता आहे पहिला, इतरेत्तर. त्यानंतर आहे वैकल्पिक, वैकल्पिक, आणि लास्ट वाला आहे आपला समाहार. इतरेत्तर, वैकल्पिक, समाहार. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला का लक्षात ठेवायचं आहे, इतरेत्तर, इतरेत्तर मध्ये आणि, इतरेत्तर मध्ये काय येते आणि, इतरेत्तर मध्ये येते आणि. इतरांनी, 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 काय लक्षात ठेवायचं आहे, इतरांनी, काय लक्षात ठेवायचं आहे, इतरांनी. ज्याच्यामध्ये आणि येते तो इतर, इतरांनी. इतरांनी तुम्हाला एक शब्द माहिती आहे, इतरांनी काय म्हटले, इतरांनी काय म्हटले, इतर आणि. म्हणजे ज्या शब्दामध्ये आणि येते त्याला म्हणतो आपण इतरेत्तर द्वंद्व समास. आता मिसळ भात, मिसळ आणि भात. बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ. पशु पक्षी, पशु आणि पक्षी.
समलक्ष्मण, समलक्ष्मण, सॉरी राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, म्हणजे ज्याच्यामध्ये कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन, नाक डोळे, नाक आणि डोळे, विटी दांडू, विटी आणि दांडू, आई वडील, आई आणि वडील, म्हणजे दोन्ही गोष्टी जे आहेत ते म्हणजे समान असतात. ज्याच्यामध्ये दोन्ही असते समान, म्हणजे आणि हा शब्द येतो त्याला म्हणतो आपण कोणता, आणि हा शब्द, तर इतर हा येतो, इतरांनी. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वाला आहे आपला वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक, आता वय म्हणजे काय होते, वय म्हणजे वय मध्ये आलाय व, आणि विरुद्ध मध्ये पण येते व. विरुद्ध, विरुद्धार्थी म्हणजे काय होते, अपोजिट वर्ड, अपोजिट वर्ड. तर या वैकल्पिक द्वंद्व मध्ये एकामेकाचे विरुद्धार्थी अपोजिट वर्ड येणार आहेत. तर बघा आता अपोजिट तर येणारच आहेत, तर त्याच्यासोबतच काय येणार आहे इथं, किंवा. काय येणार आहे इथं, किंवा. वै किंवा, वै किंवा, वै किंवा, लक्षात ठेवायचा. खरे खोटे, खरे आणि खोटे एकामेकाचे विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणजे हा कोणता आहे आपला वैकल्पिक. बरे वाईट, बरे आणि वाईट एकामेकाचे विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणजे कोणता आहे आपला वैकल्पिक. पास नापास एकामेकाच्या विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणजे वैकल्पिक. विरुद्धार्थी दिसला तर वैकल्पिक. मागे पुढे विरुद्धार्थी आहे, म्हणजे वैकल्पिक. सत्य सत्य, सत्य असत्य विरुद्धार्थी आहे एकामेकाचे. तर हा झाला आपला कोणता, तर हा झाला आपला वैकल्पिक. आणि लास्ट वाला शेवटचा आहे आपला समाहार द्वंद्व समास. समाहार मध्ये काय येते, तर समाहार मध्ये येते वगैरे आणि इतर, म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला म्हणू शकतो आपण ईटीसी. ज्याच्यात ईटीसी येते, वगैरे येते, वगैरे. समाहार वगैरे, समाहार वगैरे, समाहार वगैरे, समाहार वगैरे, सांबार वगैरे, सांबार वगैरे, समाहार वगैरे. आता बघा चहा पाणी, चहा पाण्यासोबत आपण काहीतरी घेतो असं थोडासा, चहा पाण्याचा खर्च देऊन द्या. चहा पाण्याचा खर्च म्हणजे फक्त चहानं पाणीच पिते का, नाही, त्याच्यासोबत खर्राबी खाते, थोडासा काहीतरी खाते, म्हणजे अजून काहीतरी होते. केर कचरा, केर म्हणजे एक केर आणि एक कचरा सुचलतो का, त्याच्यासोबत अजून पण इतर गोष्टी येते, म्हणजे इतर गोष्टी राहणार आहे, म्हणजे काय होणार आहे आपला वगैरे, वगैरे राहणार आहे. जीव जंतू, एक जीव न एक जंतू राहणार आहे का, नाही, इथं पण वगैरे राहणार आहे. भाजीपाला, भाजीपाला घ्यायला चालते, एक भाजीने एक पाला उचलून आणाल का, नाही, त्याच्यामध्ये पण वगैरे राहते. आलू कांदे वगैरे काही ना काही राहते. ज्याच्यात वगैरे येते त्याला म्हणतो आपण कोणता, त्याला म्हणतो आपण समाहार. तर मग एक शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो बघा, कर्मधारय म्हणजे काय येते, कर्मधारय मध्ये येते असे, कर्मधारय मध्ये काय येते असे. त्यानंतर द्विगु, द्विगु, एक मिनिट, द्विगु, द्विगु म्हणजे काय ते नंबर, द्विगु मध्ये काय ते नंबर. आणि आपले तीन टाइप आहे, तो म्हणजे कोणता आहे, द्वंद्व. द्वंद्व मध्ये, अरे यार, द्वंद्व, द्वंद्व मध्ये काय येते, तर द्वंद्व मध्ये तीन टाइप आहे. एक आहे इतरेतर, इतरेतर. एक आहे आपला वैकल्पिक, वैकल्पिक, बरोबर स्पेलिंग पाहून घ्या. आणि एक आहे आपला समाहार, समाहार. मग आता इतर मध्ये काय येते, इतर येतर, इतर आणि, मी तुम्हाला सांगितलं होतं इतर मध्ये येते आणि. त्याच्यानंतर वैकल्पिक मध्ये येते विरुद्ध शब्द, विरुद्ध शब्द. त्याच्यानंतर समाहार मध्ये येते वगैरे, वगैरे, वगैरे. ओके. हा एवढा फक्त डब्बा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, बाकी सगळं काय तुम्ही समजू शकता. एवढे एक्झाम्पल चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे. समास मधून तुम्हाला एकही मार्क जाणार नाही याची मी गॅरंटी घेतो. चांगल्या प्रकारे स्टडी करा, समास पूर्णपणे क्लिअर करा. हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत थँक्यू सो मच.